नमस्कार. लोकसत्ता ऑनलाईनच्या गोष्ट असामान्यांची या विशेष मालिकेत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा विषय थोडा वेगळा आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने तितकाच महत्त्वाचा देखील आहे. ऑटिझम हा शब्द तुम्ही ऐकला असेल. ऑटिझम म्हणजे स्वमग्नता. ही एक मानसिक स्थिती आहे जी ऑटिझमच्या मुलांमध्ये लहानपणापासूनच दिसते, ज्यामुळे संवाद कौशल्य आणि विचार क्षमता अशा विविध स्तरांवर या मुलांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. मात्र ह्याच अडथळ्यांवर मात करत मुंबईत राहणारा वरुण सावंत याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 2020 सालच्या टाटा मुंबई मॅरेथॉन मध्ये 42 किलोमीटरचं अंतर त्याने 4 तास आणि 27 मिनिटांत पूर्ण केलं, ज्यामुळे आशियातील पहिला ऑटिस्टिक मॅरेथॉन धावपटू म्हणून त्याला एक वेगळी ओळख मिळाली. शिवाय तो एक उत्तम शेफ देखील आहे. त्याचा हा असामान्य प्रवास नेमका कसा आहे आपण जाणून घेऊयात. Autism is a part of my life. It's not everything I am. वरुण सावंत. बेकिंग आवडतं. 2016 पासनं मी धावतो. रनर्स अकॅडमीच्या 7 बरोबर धावतो. मजा येते नक्की, पक्का. टाटा अल्ट्रा मॅरेथॉन आवडलं. टाटा मुंबई मॅरेथॉन 42 किलोमीटर्स वी हॅड स्टॉप्ड. 50 किलोमीटर्स वी स्टॉप्ड इंडिपेंडेंटली. एकटा मी प्रयत्न करतो अंकुश सर बरोबर. नमस्कार, मी दर्शना सावंत. माझी ओळख वरुणची आई. वरुणचं रनिंग सुरू झालं जेव्हा स्विमिंग बंद झालं. पावसामुळे स्विमिंग पूल्स बंद झाले आणि जवळजवळ 2016 पासनं वरुणचं मॅरेथॉन ट्रेनिंग चालू झालं आणि तेव्हापासनं तो धावतोय. सुरुवातीला हाफ मॅरेथॉन करत होता, नंतर मग फुल आणि मग आता अल्ट्रा धावतो. डेव्हलप म्हणण्यापेक्षा मी म्हणेन ते त्याचं स्वप्न होतं. म्हणजे बेकिंग करणं किंवा शेफ बनणं हे त्याचं स्वप्न होतं. कारण लहान असल्यापासून जेव्हा कधी तो किचनमध्ये असेल तर त्याला कांदा टोमॅटो कापायला आवडायचा आणि डायनिंग टेबलावर बसून ही गोष्टी करायची. किंवा आम्ही लहान असताना जर आमचा आवडता खेळ म्हणजे तो वास घेऊन सांगायचा की कुठला मसाला आहे आणि हे त्याला म्हणजे तेव्हा माहित नव्हतं की हा असं काय क्षेत्र निवडेल स्वतःसाठी, पण एक खेळ म्हणून आम्ही खेळायचो की श्वास घेऊन तो सांगेल की ही बडीशोप आहे किंवा ती दालचिनी आहे. आणि तिकडनं हळूहळू तो 8वीत एक असताना मला म्हणाला की मला शेफ व्हायचंय आणि मग तिकडनं तो प्रवास आमचा वेगळा सुरू झाला की आमच्या कुटुंबात किंवा कधी ह्या क्षेत्रामध्ये कोणीही नाहीये किंवा ह्याच्याबद्दल पुरेपूर माहितीही नाहीये की काय केलं जातं किंवा कसं. तर मग तसं तो शाळेत असतानाच मग आम्ही NIOS ला शिफ्ट झालो, कारण मग त्याच्याकडे वेळ भरपूर होता बऱ्याचशा गोष्टी इतर गोष्टी करायला. आणि तिकडनं मग त्यांनी पाटकर बर्दे कॉलेजमधनं त्याचं BSc इन हॉस्पिटॅलिटी पूर्ण केलं. त्यांच्याकडे हा पहिला मुलगा होता विथ ऑटिझम जो हॉस्पिटॅलिटीच्या ऍडमिशनसाठी त्यांनी त्याला घेतलं आणि मला वाटतं त्याच्या पंखांमध्ये बळ त्यांच्याकडनं शेफ अमोल राहुल म्हणा किंवा बाकीचे जे शेफ्स होते त्याला मदत करायचे. आणि कॉलेजतर्फेच BScचा एक भाग म्हणून त्यांनी ITC मराठामध्ये आणि ग्रँड ह्यातमध्ये त्यांनी त्याचं इंटर्नशिपही कम्प्लीट केलं. तिकडे शेफ नरेन कोलेकर म्हणून होते जे त्याचे मेंटॉर होते आणि त्याला बरंच काही तिकडनं त्यांनी शिकवलंय आणि शिकलाय तो. आणि असं करत करत मला वाटतं त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलं. आणि जेवढं मी बोलते आहे तेवढं ते सोपं नव्हतं, कारण विथ ऑटिझम किंवा स्वमग्नता असलेल्या मुलाला अनेक अडचणींवर मात करून पुढे सरकावं लागतं. कारण जेव्हा एका मुलाला ऑटिझम असतं किंवा डायग्नोज होतो तेव्हा त्याला बऱ्याचशा सेन्सरी इश्यूज सुद्धा असतात. एखाद्याचा वास आवडत नसतो, एखाद्याचा स्पर्श आवडत नाही, कोणाला म्हणजे वरुणच्या बाबतीत म्हणायचं झालं तर अंड फोडणं हे त्याच्यासाठी खूप मोठं असं टास्क होता. आणि जेव्हा तो इंटर्नशिप मध्ये मला एकदा असं कळलं शेफकडनं की त्याची सुरुवात 5ची किंवा जास्त अंडी फोडण्याने होते, तेव्हा मला कळलं की ज्या मुलाला घरात एक अंड फोडणं इतकं अवघड होतं ते स्वतःचं स्वप्न पूर्ण करायला त्यांनी किती मनाला तयारी किंवा शारीरिक तयारी ही त्याला माहिती, कारण तिथे मी नव्हती. त्याच्यामुळे त्याचं स्वप्न त्यांनी परिश्रम करून पूर्ण केलं. एक पालक म्हणून मला वाटतं मी आणि माझ्या मिस्टरांनी फक्त त्याला साथ दिली, त्याला मार्ग दाखवत गेलो, चौकशी केली, कॉलेजमध्ये जाऊन चौकशी, जिकडे तो स्वतःहून जे करू शकत नाही तिथे आम्ही जातो, आम्ही त्याला मदत करतो, बाकी तो त्याची लढाई स्वतः लढतो. आता आपण जेव्हा ह्या विषयी बोलतो ना, जेव्हा वरुणचं डायग्नोसिस झालं तेव्हा वरुण 2-2.5 वर्षाचा होता. म्हणजे आपण आता जवळजवळ
23 वर्ष मागे, तेव्हा ह्या शब्दाबद्दल कोणाला माहितीही नव्हती. अनेकदा डॉक्टर्स समोरून म्हणत पण नव्हते की तुमच्या मुलाला ऑटिझम आहे. ADHD किंवा हायपर ऍक्टिव्ह अशी त्याला लेबल्स दिले जात होते. मग गुगलवर सर्च करून वरूनची काही काही वागणूक असं मी ते सर्च केलं, आणि जेव्हा मी माझ्या थेरपिस्टला जाऊन विचारलं का वरुणला ऑटिझम आहे, तेव्हा ती म्हणाली हो ऑटिझम आहे. आणि तेव्हा खरं सांगायचं तर माझं वय आणि माझी कुवत त्या शब्दाला किंवा त्या डिसेबिलिटीला समजणे इतपत नव्हती. त्याच्यामुळे एवढं नक्कीच माहित होतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यावर आपल्याला मात करायची किंवा त्याच्यातनं मार्ग काढायचे. कारण कुठेतरी आपण म्हणतो ना, जेव्हा आपण पालक होतो तेव्हा एक जबाबदारी असते एका जीवाची. मग ते कसंही असू दे, त्याचा हात धरून मला वाटतं एक स्वाभिमानाने की हा माझा मुलगा आहे, तो वेगळा आहे कबूल, पण तो जसा आहे तो माझा आहे. जेव्हा हे आपण करतो ना, तेव्हा मला वाटतं की जगाचा आणि आजूबाजूच्या लोकांचा बघायचा दृष्टिकोन सुद्धा त्या मुलाकडे आणि तुमच्याकडे बदलतो. तर थेरपिस्टने सांगितलं की स्विमिंगनी मदत होईल. तर वरून 2.5 वर्षाचा असताना पोहायला लागला. मग त्याला पोहायच्या आधी मी पोहायला शिकली. कारण असं वाटलं की जिकडे आई असेल तिकडे मूल बिंदास्त येतं, आणि तेच झालं. आणि तिकडनं तसं करत करत मी माझा कोर्स केला स्पेशल एज्युकेटरचा, की बाबा मला वरुणला अजून जास्त समजायचंय, कारण काहीतरी वेगळं आहे. कारण बाकीची मुलं जसे ABCD शिकतात, A फॉर ऍपल, B फॉर बॉल, वरुण ओळखायला जमत नव्हतं. पण वरुण टीव्हीवरच्या जाहिराती खूप आवडायच्या, आणि एक दिवशी अचानक त्यांनी पेप्सी हे ओळखलं. तर आम्हाला वाटलं ज्या मुलाला अल्फाबेट्स येत नाहीत त्यांनी पेप्सी कसं ओळखलं. आणि मग मी एक स्लॅम बुक बनवलं, ज्याच्यामध्ये A फॉर अल्पेनलिबे, B फॉर बेडेकर, C फॉर कोको कोला, D फॉर देवदास, आणि इकडनं वरून ABCD मला वाटतं एक आठवड्याभरात ABCD शिकला. 2016 पासनं त्यांनी इगतपुरी हिल रन केलंय, सातारा केलंय, भोपाल हिल रन केलंय, लेह लद्दाखचं 42 किलोमीटर्स केलंय, टाटा अल्ट्रा आता दुसऱ्यांदा केलं, टाटा मुंबई 2020 पासनं आतापर्यंत जेवढे टाटा मुंबई मॅरेथॉन फुल कंप्लीट केले आहेत, भरपूर रन झालेत, म्हणजे मी मोजूही शकत नाही तेवढे. 2020 मध्ये जेव्हा वरुणनी पहिलं टाटा मुंबई मॅरेथॉन कंप्लीट केलं, तेव्हा एशिया खंडातला हा पहिला ऑटिस्टिक मुलगा आहे ज्यांनी 4 तास 27 मिनिटात एक फुल मॅरेथॉन जे 42 किलोमीटर असतं ते त्यांनी कंप्लीट केलं. आणि अजून रेकॉर्डमध्ये मी स्वतः चेक नाही केलंय, पण भारतात तरी अल्ट्रा मॅरेथॉन म्हणजे 50 किलोमीटर धावणारा वरुण हा पहिला मुलगा आहे ज्यांनी परवाच्या रविवारी लोणावळ्याला 5 तास 8 मिनिटात 50 किलोमीटर धावून पूर्ण केले. सो आणि बेसिकली कसं, हा त्याचा आवड आहे, त्याची छंद आहे, त्याच्यामुळे ना त्याला जबरदस्ती करावी लागते. आणि त्या रनिंगसाठी तो आपला वेळापत्र सगळं बदलत असतो, म्हणजे कामं आटपतो. कॉलेजला असताना होमवर्क असाइनमेंट पूर्ण करून ठेवायचा, का तर मला उद्या उठायचं आहे. आणि जे अल्ट्रा रन असतं ते रात्री 1:30ला सुरू होतं, त्याच्यामुळे त्याच्या आदल्या दिवशी त्याचं पूर्ण वेळापत्र तो स्वतः हलवतो, बदलतो. जास्त आराम किंवा इलेक्ट्रॉलचं पाणी पिणं, रिलॅक्स होणं किंवा अवेळी झोपणं. 7ला झोपून रात्री 10:30, 11, 11:30ला उठतात. मग त्याची तयारी करणं, 12:30ला बाहेर पडणं, ह्या सगळ्या गोष्टी वरुण सारख्या मुलाला खूप अवघड आहे. कारण ऑटिस्टिक मुलं खूप स्ट्रक्चर फॉलो करतात. त्यांना एखादं दिनक्रम सांगितला तर ते बदलणं किंवा अचानक घडणाऱ्या बदलला ह्याही त्यांना आवडत नसतात. पण त्याला धावायचं आहे, ते करायचं आहे, त्याच्यामुळे तो स्वतः ते बदल करून घेत असतो आपल्या दिनक्रमात. सो मला वाटतं हे त्याचं पॅशन आहे, हे त्याची आवड आहे जो ते करतो. बेकिंग म्हणा किंवा रनिंग करा. तर मी सांगेन परत ना, कुठेतरी इकडे पालकांनी ना, म्हणजे मी कुठेतरी वाचलेलं, ॲज पेरेंट्स आपण जन्म देताना एक अंबलिकल कॉर्ड कट केलं जातं. आणि हे आपल्याला, आय डोंट नो बाकीच्या पालकांबद्दल, पण जेव्हा आपण स्पेशल नीड मुलांचे पालक असतो ना, आपल्याला हे वरच्यावर करायचं असतं की ते अंबलिकल कॉर्ड कट करायचं असतं. तर जेव्हा वरुणला आम्ही कुठल्याही गुरूंच्या स्वाधीन करतो तेव्हा तिकडे किंतु परंतु नसतो. त्याला त्या कोचना माहितीये काय असते. आणि आम्ही कधीही वरुण हा नॉर्मल आहे हे लोकांना कन्व्हिन्स करायलाही नाही, तो आहे तो असाच आहे आणि हे असून तो पुढे जाणार आहे. आणि तो जितका जाऊ शकतो ना, तेच आमचं ध्येय आहे. म्हणजे आम्ही असं म्हणत नाही की बाबा तू अमकं गाठ किंवा ते कर, तुला जे करायचं आहे ना त्याच्यातच, म्हणजे जेवढी आम्ही जेव्हा तो म्हणजे वरुणला मला आठवतं लहान असताना आम्ही म्हणायचो मेहनत का फल मीठा होता है.
आणि आपल्यासाठी मेहनत का फल मिठा म्हणजे काय, त्याचा जे आपण मेहनत घेतल्यावर बा परीक्षेचा जो निष्कर्ष लागतो ती आपली मिठा असतं. पण जेव्हा वरुणचं मी बघितलं ना, तो परीक्षेवरून यायचा शेवटच्या पेपरला आणि म्हणायचा, आई रसगुल्ला आण का, मी मेहनत केली ना, आता मला मिठा दे. आणि तिकडनं मी आयुष्य वेगळ्या पद्धतीने शिकायला लागली. का मी का वाट बघायची रिझल्टची, आजच का नाही तो सेलिब्रेट करायचा, कारण मी मेहनत घेतली, मी परीक्षा दिली, रिझल्टचं जे होईल ते बघता येईल. मला वरुणने हे शिकवलं आणि तेच आम्ही दुनियेला दाखवतो की हे वरुण आहे. मग तो जसा आहे तो तसा धावतो. आणि आता कसं होतं की सुरुवातीला थोडे आव्हानं येत होती, कारण वरुणला कुत्र्यांची थोडीशी भीती असायची, कारण ते धावताना मागे लागतात आणि मग त्याला कळायचं नाही. मग तो खूप कुत्रा लांब असतानाच तो हट हट असं करायला लागतो. आजूबाजूच्या लोकांना कळत नाही की हा हट हट का करतोय. मग त्याला आम्ही सांगितलं की तो कुत्रा खूप लांब आहे, तो काही करणार नाही, तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको, असं त्याचं काउन्सिलिंग पण होत असतं. तर त्याच्यामुळे मग असं करत करत मग आता त्याच्या टी शर्ट्सवर आम्ही ऑटिझम पॉवर किंवा रन फॉर ऑटिझम असं काही लिहितो, जेणेकरून आजूबाजूच्या लोकांना कळतं. आणि आता खरं म्हणायला झालं तर रनिंग कम्युनिटीमध्ये बरेचसे लोक वरुणला ओळखतात आणि ते साथ देतात. त्याच्यामुळे आता असं झालंय की वरुण म्हणजे मी खरंच म्हणेन की हे जे डिस्टन्स रनर किंवा मॅरेथॉनची जी कम्युनिटी असते ना, एक खूप असं प्रोडक्टिव्ह कम्युनिटी आहे, जिकडे त्यांची आपसात एकमेकांबरोबर स्पर्धा नसते. प्रत्येक धावपटू स्वतःचीच एक स्पर्धा असते. त्याच्यामुळे कोणी कमी पडत असेल तर त्याला सोबत घेऊन धावायचं हे मॅरेथॉन रनिंग शिकवतं. आणि त्याच्यामुळे मला खूप छान वाटतं जेव्हा वरुण धावतो आणि इतर लोक, कारण जेव्हा वरुण धावतो तेव्हा तिकडे ऑटिझम नसतं, तिकडे फक्त वरुण सावंत धावतो आणि त्याच्याबरोबर ते बाकीचे इतर लोक धावतात. कारण लोकांना पहिली गोष्ट तर मला विचारतात की हे तो बनवतो का, आणि मी मग म्हणते हो तो बनवतो. मग रेसिपीज कोण बनवतो, तो स्वतः बनवतो. कारण मी गृहिणी आहे, मला जेवण बनवता येतं आणि ते सुद्धा काय माझी फारशी आवडीचं काम नाहीये. म्हणजे भारतात किंवा आपल्या संस्कृतीत बाईने जेवण बनवायचं म्हणून मी बनवते, पण इट्स नॉट माय हॉबी ऑर पॅशन टू कुक फूड. पण त्याच्या उलट वरुण वेगवेगळ्या पदार्थात म्हणजे तो शिकला बेकिंग, जेव्हा तो कॉलेज तेव्हा मैदा किंवा गव्हाचं पीठ, पण आता जेव्हा तो बेकिंग करतो तो वेगवेगळे पिठं वापरत असतो. म्हणजे अर्ध्याधिकदा तर मी काही पिठं ऐकली पण नव्हती. म्हणजे राजगिऱ्याचं पीठ मिळतं हे मला माहित नव्हतं, राजगिऱ्याची चिकी इथपर्यंतच माझी कुवत होती. आज तो राजगिऱ्याचे ग्लुटीन फ्री कुकीज करतो, जे तुम्ही उपासात खाऊ शकतात. मग जिरा क्रॅकर्स म्हणून त्याची कुकी असते, मग तो ग्लुटीन फ्री व्हीगन असे केक्स बनवतो, क्रिसमस केक्स बनवतो ज्याच्यामध्ये रम सोक्ड असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी फक्त बाजारातनं आणलेल्या होत्या, पण लोकांना हे खूप असं वाटतं की अच्छा हा हे सगळं करतो म्हटल्यावर स्टॉल्सला जाणं आणि वरून तिथे स्वतः उभं राहून तो विकतो, कुकीज बद्दल माहिती देईल, लोकांना चाखायला त्या कुकीज देतो. आणि मग कुठेतरी या स्टॉल्स मध्ये जाऊन जाऊन मला असं वाटतं खूप कमी लोक का असे ना, पण ऑटिझम बद्दलचा दृष्टिकोन वरून बदलायचा प्रयत्न करतोय आपल्या परीने. कारण तो तेवढा व्यक्त होऊ शकत नाही शब्दात, पण मला वाटतं ते इंग्लिशमध्ये म्हणतो ना की ऍक्शन स्पीक्स लाउडर देन वर्ड्स. तर मला वाटतं वरुण अक्षरशः हे ध्येय घेऊन पुढे चालत आहे की मी जे करतो आहे ते बघून माझी कुवत ठरवा आणि माझ्या सारख्यांना एक वाव द्या, किंवा आम्हाला एक मदतीचा हात द्या, किंवा आम्हाला एक स्पेस निर्माण करा आमच्यासाठी, कारण आम्ही सुद्धा सोसायटीचा एक भाग आहोत. सुरुवातीला अनेकदा असं होत होतं, कारण कसं होतं की जेव्हा आपण एका ऑटिस्टिक मुलाला लहानाचं मोठं करतो, थेरपिस्ट आणि बरेचसे डॉक्टर्स आपल्याला बरंच काय काय सांगत असतात, आणि या लोकांना लहानाचं मोठं करायची पद्धत थोडीशी वेगळी असते, एक शिस्तबद्ध. तर सुरुवातीला मला असं व्हायचं की ऐकावं लागायचं की तू खूप जास्त स्ट्रिक्ट आहे, ह्याचा बाबू करून ठेवशील, किंवा असा मामा होईल, इतकं 12 वाजता जेवणं, 1 वाजता. कारण मला सुद्धा माझ्या आयुष्य जगायला एक वेळ पाहिजे होता, कारण अख्खा दिवस थेरपी, ह्याचा अभ्यास, मग स्विमिंग, मग स्केटिंग, मग बास्केटबॉल, डान्स, ह्या सगळ्या दर्शनाला सुद्धा जगायचं आहे, कारण माझंही एकच आयुष्य आहे. तर त्यावेळेला असं बऱ्याचदा ऐकावं लागायचं, किंवा अजूनही कधी कधी आता फेसबुक्सवर आणि आपण जेव्हा पोस्ट टाकतो बऱ्याचदा कमेंटमध्ये किती पळवतात त्याला,
हे ऐकायला लागतं किंवा ऐकायला मिळतं. तर मला ह्याच्यासाठी एकच उत्तर नेहमी असं द्यावंसं वाटायचं, पण मी कधी दिलं नाही, कारण किती लोकांना आणि काय काय बोलणार. पण ह्या माध्यमातून नक्कीच सांगेन, जेव्हा तुमची सो कॉल्ड नॉर्मल मुलं शाळेत अभ्यास करतात आणि वेगवेगळ्या क्रीडांमध्ये अव्वल येतात, तेव्हा जसा तुम्हाला त्याचा अभिमान वाटतो आणि तुम्ही त्याला वाव देतात किंवा त्यांना त्या गोष्टी, सवलती किंवा जे काय असेल त्यांना अवेलेबल करून देतात, मग आम्ही का नाही आमच्या मुलाला, का तुम्ही का गृहीत धरतात की आमची मुलं हुशार नसतील, का तर त्याला ऑटिझम आहे म्हणून, का त्याच्यामध्ये काही कुवत नसेल. तर हे आम्ही फोर्स करत नाही, ही त्याची आवड आहे, त्याचं पॅशन आहे. सहसा आमच्या कम्युनिटी म्हणजे ऑटिझम कम्युनिटी किंवा डिसेबिलिटी सेक्टरमध्ये बऱ्याचदा घरातल्या लोकांकडनं तितका पाठिंबा मिळत नसतो. पण मी म्हणीन माझ्या सासरकडनं किंवा माहेरून दोन्हीकडनं इतका पाठिंबा, इतकी मदत मिळत गेली, त्याच्यामुळे मला वाटतं सोपं झालं मला वरुणचा हात धरून पुढे जाणं. आपल्या खूप महत्वाकांक्षा असतात, आपल्या मुलांनी अमकं करावं, तमकं करावं. पण मला असं वाटतं प्रत्येक जण आपली एक कुवत आणि एक कॅपॅसिटी घेऊन आलेलं असतं. सो त्या मुलाला ठरवू देणं की त्याला काय करायचं आयुष्यात आणि त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं, हे आपलं काम. आणि दुसरी गोष्ट मी सांगेन, जसं मी म्हटलं की मी आणि राजेश आम्ही दोघं जण इंडिव्हिज्युअल्स म्हणून खूप पोलसपाट आहोत. आमच्या दोघांचे व्यक्तिमत्व खूप वेगवेगळे आहेत. पण जेव्हा आम्ही वरुणचे पालक होतो ना, आम्ही एका पायरीवरच असतो. आमचे सगळे मतं हे बरेचदा एकच. तर मला वाटतं ॲज अ पालक म्हणून ते खूप गरजेचं असतं आणि ते एका मुलाच्या मागची स्ट्रेंथ असते, की जेव्हा पालक एकजुटीने किंवा एकमेकांना ब्लेम न करणं किंवा कधीही राजेशने मला असं म्हटलं नाहीये किंवा माझ्या सासरच्याने की बऱ्याचदा बायकांना ऐकावं लागतं की तुझ्यामध्येच काहीतरी असेल त्याच्यामुळे असं मूल जन्माला आलं, हे मला कधीच ऐकावं लागलं नव्हतं. त्याच्यामुळे असं मी म्हणेन की ॲज पेरेंट्स किंवा पालक, तुमचं कुटुंब हे तुमची पहिली ताकद असते आणि मुलासाठी सुद्धा, आणि तुम्ही ही दुसरी असते. त्याच्यामुळे एका पायरीवर असणं, एकमेकांना ब्लेम न करणं, एकमेकांचं स्ट्रेंथ बनणं, हे खूप गरजेचं आहे. ऑटिझम ही आपल्यातली कमतरता नसून तर आयुष्याचाच आपला एक भाग आहे असं म्हणणारा वरुण त्या प्रत्येक ऑटिस्टिक मुलासाठी खरंच एक आदर्श आहे. शिवाय त्याच्या पालकांचाही यामध्ये तितकाच महत्वाचा सहभाग आहे. आजचा हा आपला एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.